उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे आणि याच निमित्ताने आज राज ठाकरे मातोश्रीवर येणार असल्याची माहिती सध्या समोर येते। उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आलेले आहेत। आज सकाळपासूनच या ठिकाणी कार्यकर्त्यांची त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी पाहायला मिळत आहे। उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर येत असल्याची माहिती समोर येते। उद्धव ठाकरेंना भेटून या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे या ठिकाणी येणार असल्याची माहिती। राज ठाकरे आता मातोश्रीकडे रवाना झाल्याची माहिती समोर येते। मनसे अध्यक्ष राज ठाकरे मातोश्रीवर येणार आहेत। उद्धव ठाकरे यांना भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार असल्याची माहिती मिळते। मनसे स्थापनेनंतर पहिल्यांदाच शुभेच्छेसाठी आज राज ठाकरे या ठिकाणी मातोश्रीवर येणार असल्याची माहिती। मातोश्रीवर फुलांची सजावट, परिसरात बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। तर नाशिकमध्ये ज्या ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी मात्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे फोटो एकत्रित पाहायला मिळतात। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडलेले आहेत। स्वप्नील, आपण पाहतो या ठिकाणी मराठीच्या मुद्द्यावरून मेळावा झाला, ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र पाहायला मिळाले। मात्र आज उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आणि त्यानिमित्ताने पुन्हा एकदा हे दोघे बंधू एकत्र पाहायला मिळतील। मातोश्रीवर बऱ्याच वर्षानंतर आज राज ठाकरे येणार आहेत उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी। नीलम, अगदीच या ठिकाणी जर बघितलं तर मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र आले होते। त्यावेळेला पहिल्यांदा 2 दशकानंतर ही भेट झाली होती। मात्र आता राज ठाकरे जे आहेत ते मातोश्रीच्या दिशेने निघाले असल्याची माहिती आहे। मातोश्रीवरती उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस साजरा करण्यात येतोय। उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना भेटत आहेत, शुभेच्छांचा स्वीकार करत आहेत। त्याच दरम्यान काही नेते मंडळी सुद्धा दाखल होती। मात्र या ठिकाणी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे स्वतः हे मातोश्रीवर येत आहेत। त्यामुळे एक महत्त्वाचा ही भेट असणार आहे। एकूणच राजकीय पार्श्वभूमीवर या दोघा बंधू एकत्र येणार अशा चर्चा होत्या। मात्र मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र आल्यानंतर दोन्ही बंधू जे आहेत ते मातोश्रीवर ते आता एकत्र येताना पाहायला मिळतील। आणि मातोश्रीवरती आल्यानंतर राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया काय असेल किंवा एकूणच दशकानंतर राज ठाकरे हे मातोश्रीवरती येत आहेत। कारण ज्याप्रमाणे दोन्ही बंधूंमध्ये जे मतभेद झाले होते यानंतर खरं तर राज ठाकरे मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र आले, मराठी माणसांच्या मुद्द्यावरती एकत्र आले। यानंतर आता मातोश्रीवरती एकत्र येतील, त्यामुळे महत्वाची भेट ही मानली जाईल। आणि एकूणच या भेटीमुळे ठाकरे बंधू हे आता कुटुंब एकत्र आलं असल्याचं पाहायला मिळेल। जी नक्कीच। किती वेळामध्ये आता राज ठाकरे या ठिकाणी दाखल होतील आणि कधी ही भेट आपल्याला पाहायला मिळेल? नक्कीच अर्धा तासाभरात ही एक भेट आहे ती होताना पाहायला मिळेल। खरं तर ऐतिहासिक भेट ही असेल। मातोश्री ते दादर ते शिवाजी पार्क मैदान या अंतर जे आहे ते कमीत कमी अर्धा तासाचं अंतर आहे। मात्र सध्याचं वातावरण पाऊस पडत असल्यामुळे एकूणच ट्रॅफिकचा सुद्धा वेळ असल्यामुळे किती वेळात या ठिकाणी राज ठाकरे दाखल होतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र पुढच्या अर्धा तासात किंवा तासाभरामध्ये दोन्ही बंधू जे आहेत ते एकत्र मातोश्रीवरती दिसतील असं एकंदरीत पाहायला मिळते। स्वप्नील, यावरती मनसे कार्यकर्ते किंवा जे उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत किंवा त्यांच्याकडून त्यांच्या काही प्रतिक्रिया या संदर्भात, या भेटी संदर्भात काही समोर आल्यात का? नीलम, नक्कीच या प्रतिक्रिया अद्याप आलेल्या नाहीयेत। मात्र अनेक जण अवाक झालेलं पाहायला मिळतं। अनेकांना खरं तर आश्चर्य वाटत आहे, आश्चर्याचा धक्का अनेकांना बसत आहे। कारण अचानक ही या भेटीची बातमी जी आहे ती समोर आलेली आहे। त्यामुळे एकूण ठाकरे बंधूंमध्ये संवाद सुरू आहे। त्यामुळे इतर कोणत्याही नेत्यांना असेल किंवा जवळच्या नेत्यांना जरी माहिती असेल तरी इतर कोणत्याही नेत्यांना या संदर्भात माहिती नव्हती, कार्यकर्त्यांना सुद्धा माहिती नव्हती। मात्र आता राज ठाकरे हे घरातून निघालेले आहेत, मातोश्रीच्या दिशेने ते रवाना झालेले आहेत। याच दरम्यान सर्व घडामोडी चर्चांना वेग येताना पाहायला मिळतं। यामधूनच कार्यकर्ते सुद्धा एकूण आश्चर्यचकित झालेले आहेत। त्यामुळे दोघां नेत्यांची भेट झाल्यानंतर नक्की कार्यकर्त्यांच्या काय प्रतिक्रिया समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र एक सुखद क्षण हे कार्यकर्त्यांसाठी, मग शिवसैनिक असतील किंवा मनसैनिक असतील यांच्यासाठी हे नक्कीच असेल। जी नक्कीच। आपण जर पाहिलं तर नाशिकमध्ये कुठेतरी हे शुभेच्छांचे बॅनर पाहायला मिळाले, ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे फोटो एकत्रित पाहायला मिळाले। मात्र आता आपण जर पाहिलं तर मुंबईतल्या बॅनरबाजी संदर्भात काय सांगाल? या ठिकाणी सुद्धा बॅनरबाजी या शुभेच्छांसंदर्भात करण्यात आली आहे।
नक्कीच नीलम, या ठिकाणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मातोश्रीच्या दिशेने रवाना झालेले आहेत. थोड्याच वेळात या ठिकाणी दाखल सुद्धा होतील. मात्र एकूणच कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी येण्यास सुरुवात झालेली आहे. पोलिसांची हालचाल सुद्धा आता वाढलेली पाहायला मिळते. सुरक्षा बंदोबस्त जो आहे तो सुद्धा कडक करण्यात आलेला आहे. थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी राज ठाकरे सुद्धा दाखल होतील आणि माध्यमांसमोर ते उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देतील. त्यामुळे हे महत्वाचा हा क्षण असेल. नीलम जी, स्वप्नील, आता राज ठाकरे या ठिकाणी दाखल झाले आहेत का, त्या संदर्भात काय माहिती आहे? कारण बराच वेळापासून राज ठाकरे हे मातोश्रीकडे रवाना झाल्याची माहिती होती आपल्याकडे. मात्र आता राज ठाकरे हे आता थोड्याच वेळात या ठिकाणी मातोश्रीवर दाखल होतील. आपले प्रतिनिधी स्वप्नील आपल्याला या संदर्भातील माहिती देत होते. उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे आज स्वतः या ठिकाणी मातोश्रीवर येत आहेत. मनसे स्थापनेनंतर पहिल्यांदाच शुभेच्छेसाठी या ठिकाणी राज ठाकरे मातोश्रीवर येत आहेत. त्यामुळे आता आजची सुद्धा ही सर्वात मोठी घडामोड, सर्वात मोठा क्षण आजचा हा आपल्याला पाहायला मिळणार आहे. उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आणि वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे आज मातोश्रीवर येणार आहेत. मनसे स्थापनेनंतर पहिल्यांदाच या ठिकाणी राज ठाकरे आज मातोश्रीवर येणार आहेत. आजची ही दृश्य सर्वांसाठीच एक महत्त्वाची, सर्वांनाच मात्र राज ठाकरे यांच्या भेटी संदर्भातील ही माहिती कळाल्यानंतर आश्चर्याचा धक्का बसलेला आहे. आज ही भेट होणार आहे. निमित्त उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आणि राज ठाकरे आज मातोश्रीवर येत आहेत. त्यामुळे आता एक वेगळाच आनंद, उत्साह या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळतोय. मनसेचे कार्यकर्ते असतील किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे कार्यकर्ते असतील, यांच्यात सुद्धा हा वेगळाच या ठाकरे बंधू एकत्र येण्याचा उत्साह पाहायला मिळतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.